तालाब किनारे एक इमारत में लगी आग। तालाब किनारे एक इमारत में लगी आग, चारों तरफ मची अफरा तफरी और भागम भाग। कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला। सबने किया जो था जिसकी पहुंच में। एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में। उसी पेड़ पर रहने वाले कौवे ने पूछा, बहन तू तो सुई के नोक से समस्या का ताला खोल रही है, पत्तों के काट से पहाड़ों को तोड़ रही है। तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा। उसी वक्त उसी चिड़िया ने बड़ा लाजवाब जवाब दिया, भाई मैं तेरा कहना मानती हूँ, चोंच में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूँ, लेकिन इतना भी जानती हूँ जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में होगा, आग बुझाने वालों में होगा। अगदी या सूक्तीप्रमाणे माझ्या राष्ट्रानं माझ्यासाठी काय केलं हा विचार नको, तर मी या राष्ट्रासाठी काय केलं, मी या राष्ट्रासाठी माझ्या काय करत आहे हा विचार करून मी माझ्या संपूर्ण राष्ट्राची सेवा म्हणून इयत्ता 4थी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकांचे अगदी हाय टेक्नॉलॉजीचा वापर करून परिपूर्ण विश्लेषणाचे व्हिडिओ जे आहेत हे आपल्या स्वतंत्र सुरू केलेल्या विद्या मंदिर नावाच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांसाठी प्रोव्हाइड करून देणारे आणि अशा या सर्वांसाठी फ्री असलेल्या विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असे स्वागत आहे। या यूट्यूब चॅनलवर इयत्ता 4थी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व धड्यांचे अतिशय परिपूर्णरित्या मार्गदर्शन केलेले व्हिडिओ लेक्चर्स सर्वांसाठी कायम स्वरूपाचे उपलब्ध असणार आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की हे व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, प्रत्येक शाळेपर्यंत, गुरुजनांपर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत पोहोचले पाहिजे आणि मुलांना हे सगळे धडे पाठ्यपुस्तकं अतिशय छान पद्धतीने समजून घेणं, त्यामध्ये त्यांना आवड निर्माण करणं आणि ते सगळे लक्षात ठेवणं एवढंच नाही तर अतिशय छान पद्धतीचे संस्कार या माध्यमातून राष्ट्र निर्माणासाठी विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं या हेतूने सुरू केलेला हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा। आता आपण पोहोचलेलो आहोत इयत्ता 4थी, इयत्ता 4थी मध्ये परिसर अभ्यास भाग 2 आणि भाग 2 मध्ये 4थ्या क्रमांकाचा पाठ आपल्याला पाहायचा आहे, 4थ्या क्रमांकाचा धडा आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे शिवरायांचे बालपण। शिवरायांचे बालपण आपल्याला पाहायचं आहे, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि मग तिथून पुढचा, पण त्या अगोदरची थोडीशी परिस्थिती सुद्धा पाहायची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राने किती भयानक दिवस अनुभवलेले। दिवस तर संपले होते, चालू होत्या काळोख्या रात्री, पारतंत्र्यात चंद्र सूर्य उगवत होते अंधारात आणि मावळत होते काळोखात। वर्षाच्या 12 अमावस्यांनी महाराष्ट्राला गराडा घातला होता। धर्म प्रसार आणि साम्राज्य विस्ताराच्या लालसेने आलेल्या सुलतानांच्या लाथा बुक्क्यांच्या आघात या महाराष्ट्रावरती होत होते आणि तीच परिस्थिती आपल्याला या पाठामध्ये या धड्यामध्ये पाहायची। पहिलाच पॅरेग्राफ आहे शिवजन्म। त्या पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये आहे ते दिवस फार धामधुमीचे होते। धामधुमीचे म्हणजे धावपळीचे होते, गडबडीचे होते। का बरं? उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान यानं दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते। दख्खन म्हणजे दक्षिणेकडचा भाग। दक्षिण भारत जिंकण्यासाठी शहाजहान मोठ्या फौज फाट्यासह तो चालून आला होता, त्यानं आक्रमण केलं होतं। शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे पहा, एका बाजूला शहाजहान मोठ्या फौज फाट्यासह मराठा साम्राज्य किंवा दक्षिण भारत जिंकण्यासाठी आला। त्यावेळेस तर मराठा साम्राज्य नव्हतं, दक्षिण भारत। एक परिस्थिती। आता दुसरी परिस्थिती पहा काय, तर त्यावेळेस शहाजीराजांच्या जहागिरीचं नाव काय? पुणे जहागिरी। विजापूरच्या आदिलशहानं ते बेचिराग करून टाकलं होतं। विजापूरच्या आदिलशहाचा रणदुल्ला खान मुरार जगदेव यांनी ससैन्य मोठ्या फौजेनिशी पुण्यावर आक्रमण केलं आणि पुणे जाळून राख केलं होतं। शिल्लक होते त्या पुण्यामध्ये जळालेल्या वाड्यांचे भग्न अवशेष। सगळे पुणेकर मंडळी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये, झाडा झुडपांमध्ये, जंगलामध्ये, कड्या कपारींमध्ये लपून छपून जीवन जगत होते। परिस्थिती अशी होती बघा। शहाजीराजे अडचणीत सापडले होते। इकडे आड तिकडे विहीर,
शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते पा. अशा जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. आणि शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. तुम्हाला तो प्रसंग सांगतो, तुमच्या पुस्तकात नाही परंतु तो छानसा प्रसंग सांगतो. शहाजी राजे जिजाबाई गरोदर असताना ही दोघं आणि मोजक्या काही माणसांनिशी नाशिक मधील सप्तशृंगीच्या वनी देवीच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळेस निजामशहालाही बातमी कळली की शहाजी राजे मोजक्या सैन्यानिशी सप्तशृंगी नाशिकला आहेत. निजामशहानं लगेच मोठी फौज पाठवली. शहाजी राजांना जिवंत पकडून आणा किंवा मुर्दा पकडून आणा. काही हेरांनी शहाजी राजांपर्यंत ही माहिती पोहोचवली. शहाजी राजांची मुख्य फौज होती पुण्यामध्ये. त्या मुख्य फौजेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, तातडीनं पोहोचणं गरजेचं होतं. प्रवास सुरू झाला, पाठलाग सुरू आहे निजामशहाच्या फौजेचा. पुढे शहाजी राजे जिजाबाईंबरोबर मोजक्या सैन्यानिशी. मात्र जिजाबाई गरोदर होत्या, त्यामुळे त्यांना घोड्यावरचा प्रवास चालणारा नव्हता. पालखीतला प्रवास करायचा होता आणि पालखीचा वेग तर फार कमी. मग अशा वेळेस जिजाबाईंना कुठं ठेवायचा हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. तेव्हा शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला आहे पा. त्याच्या चारही बाजूने काय आहेत, त्याच्या चारही बाजूने कडे आहेत, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे आहेत. किल्ला मोठा मजबूत पा. हे पा, इथं हे भक्कम दरवाजे, महत्वाची तटबंदी, अशा प्रकारचा त्यावेळेसचा शिवनेरी किल्ला होता. आणि विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. कोण किल्लेदार होते? विजयराज. खरं पूर्ण नाव त्यांचं विजय शिदोजी विश्वासराव, परंतु विजयराज याच नावाने ते ओळखले जातात. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. बघा, एका बाजूला मुघल आहेत, दुसऱ्या बाजूला निजामशहा सुद्धा नाही, अशी परिस्थिती आहे. आणि अशा धावपळीमध्ये आता अतिशय महत्वाचा क्षण आलाय. काय? जिजाबाईंना शिवनेरीवर शहाजीराजांनी ठेवले. शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार यांनी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आणि सर्व किल्ल्यावरील मंडळींनी जिजाबाईंचं मोठ्या आदरानं स्वागत केले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार. आकाशातील तारका आपापसात कुजबुजू लागल्या. आकाशातील तारका आपापसात कुजबू लागल्या आणि हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्णमान सोडत अंधाराचा विध्वंस करीत उषा आणि प्रत्युषा पूर्व क्षितिजावर येऊन थांबल्या. स्वर्गाचे देवजणू ओंझळ भरभरून पूर्वेकडे गुलाल उधळू लागले. पूर्वा रंगली, वारा हर्षवला आणि तो प्रसंग आहे पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरचा. उत्साहापोटी जिजाऊंचे पोट दुखू लागले होते. सुईणींची, कुळबिनींची, वैद्यांची गडबड सुरू झाली. जिजाऊंनी बाळंतपणाच्या कक्षेमध्ये प्रवेश केलाय. मागचा क्षण पुढच्या क्षणाला उत्साहापोटी विचारतोय, अरे काय, अरे काय. पुढचा क्षण मागच्या क्षणाला सांगतोय, अजून काही नाही, अजून काही नाही, थांब. तेवढ्यात दालनाचा पडदा हल्ला, एकदम बाजूला झाला. अरे काय, अरे काय, अरे काय. आतून आवाज आला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र अखंड भारतवर्षाला झाला. आणि त्याच वेळी या महाराष्ट्रातील जलप्रवाह वळसे घेत घेत त्या दिल्लीच्या दिशेनं, त्या आग्र्याच्या दिशेनं, त्या गोव्याच्या दिशेनं, त्या विजापूरच्या दिशेनं, त्या जंजिऱ्याच्या दिशेनं धाव घेऊ लागले. कशाला? तिथल्या मगरूल सुलतानांना बातमी सांगायला की आला तुमचा कर्दन काळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफळ्या उडवण्याकरता कृष्ण जन्माला आला. आणि तो कृष्ण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंद झाला. बाळाचे बारशे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवनेरी किल्ला
ज्या किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे पहा, आणि मग शिवाई देवीचं मंदिर असलेला शिवनेरी किल्ला म्हणून नाव ठेवलं शिवाजी. अतिशय विदारक असणाऱ्या या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला स्वातंत्र्य देण्यासाठी शुभांचा जन्म म्हणून तर वर्णन केलं जातं. जेव्हा दशदिशांनी संकटांचे दुर्दैवी फेरे सुरू होतात, राष्ट्राच्या चैतन्यमय जीवनावर एकसारखे प्रहार केले जातात, तेव्हा राष्ट्र मातेच्या करुण किंकाळ्या ऐकून तिच्याच उदरातून जन्म घेतो तिचाच मुक्तीदाता. आता पुढचा प्रसंग आहे शिवरायांचे बालपण. शिवरायांचे बालपण अतिशय महत्वाचा टॉपिक आहे पहा. शिवरायांचे बालपण नावाचा टॉपिक. शिवरायांचे बालपण नावाचा टॉपिक पाहायचा. वीर माता जिजाबाईंची शिकवण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेले. कारण एकतर पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा जन्म झाला त्याच्या अगोदरच पुणे संपूर्ण जाळून राख केलं होतं आदिलशहाच्या फौजेने, आपण पाहिलेच. तिकडं मुघलांचं आक्रमण झालं होतं, ती दुसरी गोष्ट. आणि म्हणून पहा, पहिली 6 वर्षे शिवबांची अतिशय धावपळीत गेले. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिलं. सायंकाळी त्या सांजवात म्हणजे दिवा लावत शिवबांना जवळ घेत मायेने कुरवाळत आणि त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. पहा समोर, पहा इथं की हे रामायणामधून प्रजेचे रक्षण, सत्याचा मार्ग आणि आदर्श राज्यकारभार कसा करायचा हे रामायणाच्या माध्यमातून जिजाऊंनी शुभांच्या अंतःकरणात संस्कार रुजवले. महाभारताच्या माध्यमातून अन्यायाविरोधात लढण्याचं धाडस आणि कूटनीती जी आहे ती कूटनीती अंतःकरणामध्ये रुजवली. स्वराज्याच्या लढ्यासाठी मानसिक आणि बौद्धिक तयारी जी करणं गरजेचं होतं ती जिजाऊंनी अतिशय सुंदररित्या केली. तसेच कधी कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, कधी एकनाथांचे अभंग म्हणून त्या दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदर बुद्धी निर्माण झाली. पहा जिजाऊंचे संस्कार. स्वातंत्र्य, आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अगोदर या महाराष्ट्रातील शूर वीरांनी आपला पराक्रम सिद्ध केला. फक्त त्या पराक्रमाला आपल्या मातीसाठी दिशा द्यायची होती आणि म्हणून राजमाता जिजाऊंनी आणि शहाजी राजांनी की स्वतंत्र राष्ट्र, आपलं राष्ट्र ही संकल्पना मांडली. जरी ती मूर्त रूपात त्यांच्या काळात आलेली नसली तरी ती संकल्पना, ते स्वप्न त्यांनी पाहिलं. म्हणून शहाजीराजांना हिंदवी स्वराज्य संकल्पक म्हणतात. आणि हे महाराष्ट्राचं सुंदरसं स्वप्न पूर्ण होण्यासाठी राजमाता जिजाऊने सुंदरसे संस्कार केले. नवं संपूर्ण साम्राज्य उभा होईपर्यंत त्यांनी खस्ता खाल्ल्यात शिवबांना मार्गदर्शन केलं. म्हणून तर शाहिरांनी जिजाऊंचं वंदन करत असताना खूप छान वर्णन केलंय. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त धाही, भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही. जसा सौविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या असे चित्त देही. तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही. तुला वंदिताना सुखी अंग अंग, तुला वंदिताना सुखी अंग अंग. खरा धर्म आता शिवाचाच पाही,
खरा धर्म आता शिवाचाच पाही. आता जायचं आपल्याला शिवरायांचं बालपण, शिवरायांचा जीवन प्रवास आपल्याला पुढे पाहायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये पहा, हा पुढच्या पॅरेग्राफमध्ये त्यांना सांगितलंय, गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला यायचे. पहा, राजमाता जिजाऊंनी शिवबांनी हा गरीब, हा अमुक जातीचा, तो असा, तो तसा, तो त्या जातीचा, असा भेदभाव मुळी केला नाही. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांसोबत खेळायला येत. कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात, त्यांची कांदा भाकर जी आहे ते कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन पहा काय मोठेपणा. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले जणू त्यांची रानातील पाखरे, ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढायचे बघा. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे, अशा प्रकारचे खेळ त्यांचे असायचे. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्याच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. किंबहुना त्या मावळ्यांच्या मुलांच्या गळ्यातील शिवराय म्हणजे ताईत झाले होते. अशा प्रकारची परिस्थिती असताना पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पहा, काय राजकीय वास्तव त्यावेळेस काय, शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे काय घटना घडली होती समजून घ्या. पहा, शहाजीराजे निजामशाहीत परतले होते, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही, म्हणजे चांगलं वातावरण, चांगली वागणूक तिथे मिळाली नाही. कारण खुद्द निजामशाह हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. हलक्या कानाचं म्हणजे कुणाचं ऐकायचं, खरं काय खोटं काय पाहायचं नाही, अशा पद्धतीचं. धरसोड वृत्तीचा म्हणजे निश्चय नव्हता, एक निर्णय नव्हता, एक दृष्टिकोन नव्हता, स्पष्ट दृष्टिकोन नव्हता. त्यामुळे दरबारात कारस्थानी व हेवे दावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशहाच्या चिथावणीनं लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या झाली पाहिजे. ही अतिशय महत्वाची घटना आहे. लखुजीराव जाधव म्हणजे निजामशहाचे अतिशय इमाने इतबारे सेवा करणारे एक मोठे जहागीरदार आहेत. अर्थात राजमाता जिजाऊंचे वडील आहेत. सिंदखेड राजाची एक फार मोठी हस्ती आहे. आणि त्यांची भर दरबारात त्यांचे 2 मुलं, एक नातू, अशा चौघांची हत्या झाली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. म्हणजे थोडक्यात त्यांनी निजामशाही सोडली आणि आता ते मुघलांच्याकडे गेलेले आहेत, मुघलांच्या दरबारामध्ये, म्हणजे शहाजहानकडे गेले. मुघल बादशाह शहाजहान त्यांना आपली सरदारकी दिली बघा, बहाल केली सरदारकी म्हणजे दिली. दरम्यान काय झालं बघा, निजामशहाचा एक वजीर होता फतेह खान. या फतेह खानाला या शहाजहाननं फितूर केलं, निजामशहाच्या सरदार वजीराला. आणि आता फतेह खानच, निजामाचा वजीरच मुघलांना मिळालाय. फतेह खानाने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली. पहा काय, आता परिस्थिती अशी झाली की हा फतेह खान बघा, आपल्याच बादशहाशी त्यांनी गद्दारी केली आणि निजामशहाची हत्या केली. निजामशाहीत अंधाधुंदी माजली. फतेह खान फितुरीनं निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे आता स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक, म्हणजे जेव्हा शहाजीराजे मुघलांना शहाजहानला जाऊन मिळाले होते, शहाजहानकडे गेले होते, तेव्हा जो मुलूक, जो प्रदेश शहाजी राजांना दिला होता पहा, त्याची बक्षिशी म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक जो आहे, मुघलांनी परस्पर तो फतेह खानाला देऊन टाकला. तेव्हा शहाजी राजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला. ओके, अशा रीतीनं पुढची घटना काय की शहाजी राजांनी पुन्हा एकदा मुघलांची बाजू सोडलेली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आपण मुघलांना, त्या शहाजहानला सुद्धा धडा शिकू असा निश्चय त्यांनी केलेला आहे. ओके, पहिला पण इथं फतेह खानाच्या विश्वासघाताला मूक संमती आणि राजकीय स्वार्थासाठी तडजोड. शहाजीराजांचा स्वाभिमान, संतापाने तात्काळ मुघल दरबार सोडण्याचा धाडसी निर्णय, स्वतःच्या तत्वांशी आणि निष्ठेशी कोणतीही तडजोड करण्यास त्यांनी तयारी दाखवली नाही, नकार केलेला आहे. आणि मग आता पुढे नव्या निजामशाहीची स्थापना. झालं काय पा, शहाजहाननं देवगिरीवर आक्रमण केलं, निजामशाह मारला.
निजामशहा मारलाय. निजामशहा तर कसा मारला तुम्हाला माहितीये, फतेखानानं वजिरानेच त्याच्या गद्दारी केली. निजामशहाच्या सगळ्या वारसदारांना ठार केलं. अगदी ज्या बायका निजामशहाच्या गरोदर होत्या त्या सुद्धा मारल्या, म्हणजे वारसच ठेवायचं नाही अशी परिस्थिती. आणि मग आता तुम्हाला सांगतो पुस्तकातली आपल्या घटना. वजीर फतेखानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले. कुठे शोधून काढलं सांगतो. आता या निजामाला अनेक बायका होत्या. त्यातली एक बायको त्याच्याबरोबर राहत नव्हती. ती पुणे जिल्ह्यामध्ये जीवधन किल्ला आहे, त्या जीवधन किल्ल्यावर राहत होती. तिचं नाव साजिदा. आणि तिला एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव मुर्तजा. या मुर्तजाला शहाजीराजांना माहिती होती सगळी निजामाची जबाबदारी. या मुर्तजाला त्यांनी शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या संगमनेरला, माहितीये ना, संगमनेरला जुन्नर जवळ पेमगिरीचा किल्ला होता. त्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. खरं तर तो नुसता नावाला निजामशाह आहे, खरं राज्य उभा केलंय आणि चालवलंय शहाजीराजांनी. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. म्हणून तर त्यांना हिंदवी स्वराज्य संकल्पक म्हणतात. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीनं लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली होती. पण खुद्द शहाजीराजांनी काही वर्ष ही निजामशाही टिकवली, वाढवली, जिवंत ठेवली गनिमी काव्याच्या माध्यमातून. मात्र आता काय झालं, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर पुन्हा चालून आलाय. आणि आता त्यानं आदिलशाह तंबी दिली. तंबी म्हणजे धमकी दिली. हा आमच्या बाजूला या तर, नाहीतर तुलाच बुडवतो, तुलाच मारतो. तेव्हा आदिलशहानं शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. शहाजीराजांबरोबर विजापूरच्या शहाजहान बरोबर विजापूरच्या आदिलशहानं तह केलाय शहाजीराजांच्या विरोधात निजामशाही बुडवण्यासाठी. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? कारण सगळ्यात मोठं मुघल साम्राज्य होतं, त्यापेक्षा लहान आदिलशाही होती. आदिलशाहीपेक्षा निजामशाही लहान होती. आणि शहाजीराजांची निजामशाही तर संपूर्ण नव्हती, काहीच भाग होता. आणि अशा छोट्याशा सत्तेनं एवढ्या मोठ्या दोन साम्राज्यांच्या विरोधात लढणं ही सोपी गोष्ट नव्हती. एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून तर तह करावा लागला. म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. तडीस गेला नाही म्हणजे पूर्णत्वास गेला नाही, तो पूर्ण झाला नाही. ओके. परंतु त्यांच्या धाडसामुळं मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झालाय. हा तहच केला आदिलशहा बरोबर, हा तह केला मुघलांबरोबर. आणि मग मात्र त्यांच्या धाडसामुळे काय झालं, मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरलाय. आणि कुठल्याही गोष्टीसाठी आत्मविश्वास हा फार महत्वाचा असतो. म्हणून तर म्हटलं गेले सपने उन्हीं के पूरे होते जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती. आपल्याला जे मिळवायचं, जे काम करायचंय त्याबद्दल आपला विश्वास असणं, यालाच म्हणतात आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. आता पुढची महत्वाची घटना आहे जिजाबाई व शिवराय कर्नाटकात कसे शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतलाय. काय वाटून घेतला? शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर जी होती, म्हणजे अगोदरपासूनची जहागीरदारी, ती आदिलशाही राज्यात गेली. तेव्हा आदिलशहानं ती जहागीर आपल्या वतीनं शहाजीराजांना देऊन टाकली. ही तुम्हालाच राहू द्या, तुमची आहे, तुम्हालाच राहू द्या. बरं, आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशहाकडे गेले आता ते. आणि आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. कारण आदिलशहाला माहिती होतं शहाजीराजांना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जर ठेवलं तर ते पुन्हा स्वतःचं राज्य उभा करतील. म्हणून आदिलशहाने पुण्यापासून दूर कर्नाटकातला प्रदेश जिंकण्याच्या कामावर शहाजीराजांना पाठवले. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराई त्यांच्याकडे गेले, कर्नाटकाला गेलेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण फार धावपळीत धामधुमीत गेले. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची.
त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत. शहाजीराजे कर्नाटकात असायचे, आदिलशाहीमध्ये असायचे आणि शिवबा जिजाऊंबरोबर पुणे किंवा महाराष्ट्रामध्ये असायच्या. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राज्यांना शहाजीराजांनी जिंकले. तेव्हा आदिलशहानं त्यांना बंगळूरची जहागीर जी आहे ही बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. बंगळूरची जहागीर म्हणजे फार मोठी जहागीर त्यांना मिळाली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले आणि आपले दरबार भरवू लागले. अशा रीतीनं आपण इयत्ता चौथीच्या 4थ्या क्रमांकाच्या धड्यामध्ये, ज्याचं नाव शिवरायांचे बालपण, या धड्यामध्ये शिवाजी महाराजांच्या अगोदर, जन्माच्या अगोदर शहाजीराजांची धडपड आणि त्या धडपडीमध्ये, त्या धावपळीमध्ये शिवबांचा शिवनेरी किल्ल्यावरचा जन्म आणि शिवनेरी किल्ल्यावरच्या जन्मानंतर त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची झालेली धावपळ, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीचे संस्कार प्रत्येक घरातल्या आई वडिलांनी जर आपल्या लेकरांवर केले, आई वडील, घरातील आजी आजोबा जे काही थोर आहेत त्या सगळ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगले, स्वतःच्या आचरणामध्ये, स्वतःच्या वर्तनामध्ये आदर्श जीवन पद्धती आणली, तर त्या लेकरांमध्ये सुद्धा एखादे शिवबा जन्माला येतील, त्या लेकरांमध्ये सुद्धा एखादे शंभूराजे जन्माला येतील, त्या लेकरांमध्येच कुणीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे असे महान राष्ट्रपुरुषांच्या विचारांना पेटलेले मुलं मुली जन्माला येतील आणि उद्याचा भारत, उद्याचे राष्ट्र घडवण्यासाठी त्यांचं कर्तृत्व, त्यांचं ज्ञान, त्यांचं कौशल्य जे आहे ते आपल्या पणाला लावतील. याच विश्वासासह आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थांबण्यापूर्वी एक गोष्ट आपल्या सर्वांना, अशा प्रकारच्या संस्कारासह, अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानयुक्त हे सगळे धडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या लेक्चरची लिंक मात्र सर्वांनी शेअर करा. आपल्या विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराय.